नमस्कार मैत्रिणींनो, मी शर्मिली मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खावंसं म्हणतात. त्यामध्ये आज बनवली ती मस्त अशी दालबट्टी. तुमच्यावर रेसिपी शेअर करूया. अशी दालबट्टी असेल ना तर 2 घास चडेत जाणार आहेत. चला तर मग दालबट्टीसाठी आपण आधी बट्टीसाठी म्हणून पीठ मळून घेणार आहोत. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 मोठी वाटी, त्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतला आहे. बेकिंग सोडा 1 चमचा घ्यायचा, ओवा घेणार आहोत आपण आणि तेलाचं मोहन घ्यायचं. मीठ घ्यायचं आणि आपण कणिक मळून घेण्यासाठी सुरुवात करूया. थोडंसं कोमट पाणी घेऊन घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आणि ती थोडा वेळ आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत आपण. कारण आपण जो सोड्याचा वापर केला आहे त्यामुळे पिठाला थोडीशी फूग यायला हवी, त्यामुळे मी थोडा वेळ पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं होतं. आपण आता डाळ शिजवून घेतली होती. 3 डाळी एकत्र करून कुकरला 2 शिट्टी करून घ्यायची. त्यानंतर आपण त्याला तडका लागवण्यासाठी म्हणून जिरं मोहरी घेतला आहे तडका पॅनमध्ये. त्यामध्ये आपण कढीपत्ता घ्यायचा, कांदा टोमॅटो घ्यायचा, आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, हळद घेणार आहोत, कश्मीरी लाल तिखट घ्यायचं, थोडंसं कांदा लसूण मसाला चटणी. बस झाला आपला तडका तयार. आणि आपण डाळीमध्ये मस्त असा तडका लागून द्यायचा. डाळीला उकळी येण्याआधी त्यामध्ये गूळ ॲड करूया. भरपूर अशी कोथिंबीर ॲड करून डाळ आपली शिजवून घ्यायची. बघू शकता डाळ अशा प्रकारे मस्त शिजली होती. आता पीठ ही थोडा वेळ रेस्ट केल्यामुळे आपण आता ते तयार करण्यासाठी घेऊया. बट्टी तयार करण्यासाठी पीठ आता मी तयार करण्यासाठी घेतलं आहे. इथे बघू शकता मी ह्या पिठाचे 4 भाग करून घेतले आहेत. मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आणि आपण आता एक गोळा बट्टीसाठी म्हणून तयार करूया. मस्त अशी चपाती लाटून घ्यायची मोठी आणि त्याला लेयर येण्यासाठी भरपूर असं तेल लावून घ्यायचं. इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. भरपूर असे फोल्डर करून घ्यायचे, त्यामुळे आपल्या बट्टीला आतमध्ये मस्त अशा क्रिस्पी होण्यासाठी पदर सुटणार आहेत. बघू शकता असा गोळा तयार करून घ्यायचा आणि हलक्या हाताने परत एकदा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. सर्व गोळे तयार झाले होते. आता आपण एका चाळणीमध्ये ते उकडण्यासाठी घेऊया. स्टीम देण्यासाठी थोडंसं पाणी सळस घ्यायचं, कारण आपल्याला गव्हाचं पीठ असल्यामुळे स्टीम देण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यामुळे पाणी थोडंसं चढ घेऊन मस्त अशी ह्याला स्टीम देऊन घ्यायची. थोडंसं गार झाल्यानंतर आता मी बट्टी कट करून घेणार आहे. बघू शकता आतमध्ये कसे लेयर सुटले आहेत. सर्व बट्ट्या आता कट झाल्या आहेत. आपण आता ते तळण्यासाठी म्हणून तेलामध्ये तळण्यासाठी घेऊया. तुपामध्येही तुम्ही तळले तरीही चालू शकतात. मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. सर्व बट्ट्या मी तळून घेतल्या होत्या. त्यानंतर दाल घेतली आहे. मस्त असं दाल चुरम्याचा